सुवेला माचीकडे जातेवेळी लागणाऱ्या मारुती मंदिराजवळ एक पिंपळाचे झाड आहे. त्या झाडाच्या खालून एकदम निव्वळ थंड असे पाणी येते. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघालेलो राजगड ते तोरणा पदभ्रमंतीला. मुरुंबा देवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वेकडील डोंगर रांगेत भरभक्कम तटबंदी बांधली आणि या माचीला सुवेला माची असे नाव दिले. या माचीला 3 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यास तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकाला 3 मीटर व्यासाचे एक छिद्र आहे. यालाच नेढे किंवा हत्तीप्रस्थ असे म्हटले जाते. या हत्तीप्रस्थाच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. माचीच्या शेवटच्या टप्प्यावर बसून आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेतला व निघालो संजीवनी माचीवर. इकडे जाण्यास आम्हाला पुन्हा पद्मावती माचीवर यायचे होते आणि मग तिकडनं संजीवनी माचीवर जाण्यास रस्ता लागतो. आम्ही स्टे ही संजीवनी माचीवरच करणार होतो, पण त्याआधी सगळ्यात जास्त उत्सुकता होती संजीवनी माचीवरनं सूर्यास्त पाहण्याची. पण झाला आमचा पोपट. काय झालं ते सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये. फॉलो करायला विसरू नका.